सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. कळवण उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू तर दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. नाशिकच्या कळवण उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली असून उपचारासाठी दाखल असलेल्या गरोदर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संताप व्यक्त केला असून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही जोर धरत आहे. देवळा न्यूजसाठी सुरेखा गांगुर्डे, कळवण. सगळे गाणे वाचून आणि तुम्ही जसं सांगितलं आम्हाला तुम्हाला हे साहित्य उपलब्ध करून द्यावं लागेल त्या पद्धतीने त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही आरोप करत नाही तुम्ही आमच्याकडनं पैशाच्या बाहेर साहित्य करून सुद्धा जर इथं आता पाचशे मुंबईहून पैसे पाठवलं गेलो कोणी देत नव्हतं. मग ती एक दादी आहे तुम्ही इंजेक्शन घ्यायला सुद्धा पैसे नाही. एवढा गरीब माणूस आमचा पेशंट गेलेला आहे त्याच्यात आता सगळं आपला माणूस काय कोणी नाही शिकवली